राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जशी जोर धरतीये तसा भाजपकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेचा जोरही वाढत चाललाय। गेली अनेक वर्ष ठाकरे बंधू एकमेकांवर कशी टीका करत होते आणि एकमेकांशी कसं वागत होते याची आठवण भाजप खासदार नारायण राणेंनी करून दिली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांना चांगलाच ऊत आलाय। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। वेगळ्या वेगळ्या लोकांकडून धर्म म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय हे आम्हाला शिकवलं जातं। शिकण्याची गरज नाहीये, शिकण्याची गरज आहे का? तर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरतं बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचंय तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं। काही अशा टोळ्या असतात ज्या निवडणुकीच्या आधी 2-3 महिने जागे होतात, मग कुठेतरी तोडफोड करतात, कुठेतरी आंदोलनं करतात आणि मग हे सगळं करून त्यांना वाटतं की मतं मिळू शकतात, पण असं काही होत नाही। या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत। मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांवर अशी टीका करत होते तो काळ काही फार जुना नाही। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून एकमेकांवर होणारी ही टीका थांबली असून दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। पहिलीपासून हिंदीला विरोध करण्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले। सरकारनं याबाबतचे दोन्ही GR मागे घेतल्यानंतर आता दोघंही एकत्र जल्लोष करणार आहेत। ठाकरे बंधूंची ही वाढती जवळीक पाहून भाजप नेते त्यांना जुन्या काळाची आणि वक्तव्याची आठवण करून देऊ लागलेत। उद्धव ठाकरे कसे संधिसाधू आहेत हे सांगणारी फेसबुक पोस्ट भाजप नेते नारायण राणेंनी केली आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करतायत। मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रासही दिला होता। पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकतायत। राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यानं सत्ता घालवली। शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। मराठी माणसानं आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं। गेलेलं परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बून से गई वो हौद से नहीं आती। राणेंच्या या पोस्टला त्यांचे कोकणातले राजकीय प्रतिस्पर्धी वैभव नाईकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राणेंना शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार का नाही हे त्यांनी राणेंच्याच आयुष्यातली उदाहरणं देऊन पटवून सांगण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर उद्धवजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकीन असं तुम्ही बोललात, शिवसेनेच्या कार्यकर्ता एकही शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलात आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकतात। त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। दुसरीकडे ठाकरेंचे कोकणातले फायर ब्रँड नेते भास्कर जाधवांनी राणे पितापुत्रांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला। गेल्या काही दिवसात राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेची त्यांनी व्याजासह परतफेड केली आहे। हे राणे जे बोलतात त्यांना 50 माणसांची सभा कोणी दिली आहे का? मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका। मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळं मला असं वाटतं
की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये टीका आणि टोमण्यांचं युद्ध रंगलंय. विजयी मेळाव्याला मोदी शहांना आमंत्रण देणार असल्याचं राऊत म्हणतायत, तर त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्याच्यात त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे. आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला. तो मला असं वाटतं की यांची भाषणं होतील नाही होतील, एकत्र होतील, एका विचारावर होतील, याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत, त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी भूमिका घ्याव्या. आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेन की ज्यांनी या GRवर मराठी माणसाची निष्ठेची भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं, तिकडे कद्रूपणा करू नये. तर आपल्या GRचा आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याचा संबंध काय, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चेवर मिश्किल भाष्य केलं होतं. त्याला आज राऊतांनी प्रत्युत्तर देत स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न केलाय. समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याचं हो किंवा नाही यापैकी कुठलंच ठोस उत्तर सध्या देता येत नाही. मात्र ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक मात्र भाजप आणि काँग्रेस दोघांनाही अस्वस्थ करू लागल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही अशी भूमिका घेणारा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या जुन्या भाऊबंदकीची आठवण ताजी करू पाहणारी भाजप या दोघांच्याही नजरा दोन्ही ठाकरेंवर सध्या खिळल्या आहेत, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.